नमस्कार सर्व माझ्या गोड ताईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना. श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ. सकाळचं टायमिंग आहे, स्वयंपाक चालू आहे. तर इकडं वरणापासून सुरुवात झालेली आहे. म्हणजे मी आज दुधीची भाजी बनवली. भाजी बनते आणि वरण हे स्पेशल आहे. मला करून कंटाळा येतो, तुम्हाला बघून कंटाळा येतो, पण ज्यांना खायचं आहे त्यांना अजिबात कंटाळा येत नाही. दररोज हे वरण स्पेशल आहे, बनतं. डाळ वगैरे शिजवून घेते, तांब्यात काढलेली आहे. त्यामध्ये लाल मिरची पावडर, हळदी पावडर, चवीपुरतं मीठ टाकलं, घोटून घेतलेलं आहे. परत मी चिंचेचा पल्प पण काढून टाकलेला आहे. तांदूळ पण थोडा वेळ भिजत ठेवलेले होते, एक 15 मिनिट तांदूळ भिजलेले आहे. तर 2-3 पाण्यात स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. त्यानंतर डबल पाणी टाकलं, मीठ टाकलेलं आहे आणि इकडच्या बर्नरवर मी ठेवणार आहे. तर इकडं भात बनत राहील, इकडं भाजी बनलेलीच आहे आणि वरणाची पण तयारी झालेली आहे. तर भाजी एक वेळा परतून घेऊया, म्हणजे खाली चिटकायचं पण हे असतं. तर भाजी बनत असताना 2-3 वेळा तरी आपल्याला परतावंच लागतं. आणि गॅस कमीच ठेवलेला आहे, कारण जास्त काही गडबड नाही, थोडंसं लवकर उठलेली आहे आणि मी लागलेली आहे. तर भाजी बनलेली आहे, वेगळ्या पातेल्यात काढून ठेवणार आहे. पण त्या अगोदर मी इकडं वरणाची तयारी करून घेतलेली आहे. फक्त मला वरण फोडणी टाकायचं आहे. परत इकडं मी हरभरे पण शिजवून घेतलेले मीठ टाकून, म्हणजे रात्रीच मी हरभरे भिजत ठेवते आणि सकाळच्या वेळेत हरभऱ्याची उसळ बनवते, किंवा फक्त मीठ टाकून मी शिजवून देते, किंवा कच्चे पण खायला खूप छान असतात. तर इथं फक्त मीठ टाकून मी शिजवलेलं आहे आणि एक वेगळ्या भांड्यात काढून ठेवलं. नंतर तडका देणार आहे आज मी. तर इकडं कांदा वगैरे मी टाकून परतत आहे वरणासाठी. म्हणजे कशा पद्धतीने मी वरण बनवते मी प्रत्येक वेळेस शेअर करते. एकदम सोपी पद्धत आहे, पण खूप छान वरण बनतं. आणि ज्या दिवशी वरण बनत नाही त्या दिवशी मात्र कुणाचंही पोट भरत नाही. भात वरण हे लागतं. तर इकडं हरभरे पण मऊसूत शिजलेले आहेत. तोपर्यंत कांदा पण परतलेला आहे, म्हणजे गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे. नंतर मी हळदी पावडर, धना पावडर टाकली थोडंफार, कारण आपण वरणात पण टाकलेली आहे. आता हे मिक्स केलेलं वरण टाकूया. तर एक सवय झालेली आहे, सकाळी उठल्यानंतर पाठ केल्यासारखी आपली कामं चालू असतात, काहीच विचार करायची गरजच नाही आहे. उठलं किचनची साफसफाई केलं की पटकन कुकरला डाळ लावते, कुठली तरी एखादी भाजी करते. म्हणजे विचार मी रात्रीच करून ठेवते की मला सकाळी काय भाजी बनवायची आहे. सकाळी विचार करून भाजी बनवायला भरपूर वेळ जातो. तर हरभरे तर मऊसूत शिजलेले आहेत, आता फक्त तडका द्यायचा आहे. तर वरणाला एक उकळीचा वेट करूया. तोपर्यंत कुकरला पण 2 शिट्या झालेल्या आहेत, भात पण बनलेला आहे, वरण भाजी हे सगळं झालेलं आहे. फक्त कणिक मळून घेते आणि चपाती बनवणार आहे. म्हणजे कधी भाकर कधी चपाती असं बनवत असते. म्हणजे अगोदर दिनेशला विचारते की तुला काय न्यायचं आहे टिफिनला. तर ज्या दिवशी भाकर म्हणतो त्या दिवशी ज्वारीची भाकर बनवते, ज्या दिवशी चपाती म्हणतो त्या दिवशी चपाती बनवते, कणिक मळून ठेवते. तर इकडे मी आता हरभऱ्याला मी तडका देत आहे, म्हणजे उसळ बनवत आहे. तर छोटं पातेलं घेतलेलं आहे, त्यामध्ये मी 2 चमचे तेल घेतलं, मोहरी जिरं टाकलेलं आहे. नंतर मी कांदा टाकलेला आहे, बारीक कट करून परतून घेऊया. आणि यामध्ये थोडंसं हळदी पावडर, लाल मिरची पावडर आणि मीठ टाकायचं नाही, मीठ आपण हरभऱ्यातच टाकून शिजवलेलं आहे. थोडंसं लसूण पण मी ठेचलेला टाकलेला आहे, म्हणजे छान टेस्ट येतो हरभऱ्याच्या उसळीला. म्हणजे स्किपही करू शकता. म्हणजे आता खूप साऱ्या ताई असं म्हणतात की ताई कांदा लसूण खायचं नाही आहे, पण मी बिन कांदा लसणाची भाजी बनवत नाही, किंवा काहीही बनवा त्यामध्ये कांदा लसूण टाकत असते, म्हणून मी टाकते. तुम्हाला स्किप करायचं असेल तर करू शकता, फक्त आलं टाकलं तरी पण चालतं. एकदम छान हे उसळ बनवून तयार होते. तर इकडे तडका तयार झालेला आहे. आता यामध्ये थोडीशी हळदी पावडर, थोडंसं धना पावडर आणि बिलकुल थोडीशी लाल मिरची पावडर टाकलेली आहे, कारण जास्त काही मसाले यामध्ये मी टाकलेले नाही आहेत. सकाळी सकाळी खाण्यासाठी इतके सारे मसाले टाकून आपल्याला उसळ बनवायची नसते, थोडं फार टाकून मी सिंपल बनवत आहे. तर तडका तयार झालेला आहे. आता जे हरभरे आपण शिजवून ठेवलेले आहेत ते यामध्ये ओतायचं आहे. छान मिक्स करून घेऊ आणि थोडा वेळ कमी गॅसवरती मी झाकून ठेवणार आहे. तोपर्यंत यांचं पण आवरेल, म्हणजे होत आहे. कुणाचं ब्रश, कुणाची आंघोळ चालू आहे, त्यांचं तिकडे घाई गडबड जाण्याची. तोपर्यंत मी स्वयंपाक करून घेते. तर इकडे हरभऱ्याची उसळ बनलेली आहे. आता मी बनवते रागी, म्हणजे अगोदर थोडंफार उसळ देणार आहे, नंतर रागी. म्हणजे हे रागीना खाणं खूप छान असतं. तुम्ही म्हणते असता की कशा पद्धतीने बनवतं किंवा याला काय म्हणतात. तर आम्ही रागी म्हणतो, म्हणजे कर्नाटकमध्ये रागीच म्हणतात, महाराष्ट्रामध्ये नाचरी म्हणतात. त्याचं पीठ आहे हे, म्हणजे रेडीमेड पॉकेट भेटून जातं, तेच आणलेलं आहे. तिकडे अगोदर मी एक अर्धा कप रागी जे आहे ना पीठ मिक्स करून घेतलं, बेटर बनवून घेतलं. तोपर्यंत पाणी ठेवलं होतं मोठ्या पातेल्यामध्ये. पाण्याला उकळी आल्यानंतर त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि उकळत्या पाण्यामध्ये आपल्याला रागीचं पीठ टाकून एक सलग फिरवून घ्यायचं आहे, म्हणजे गुठळी बनणार नाही आणि परफेक्ट बनवून तयार होतं. तर इकडे स्वयंपाक सगळा बनलेला आहे. वरण आहे, भाजी बनलेली आहे, उसळ बनलेली आहे आणि इकडे रागी पण बनत आहे. नंतर मी चपाती बनवली, दिनेशचं जेवण खाणं झालं, टिफिन रेडी करून दिलं, तो कॉलेजला गेला आणि हे गॅरेजला गेलेले आहेत. आता दुपारची वेळ आहे, मला कार्यक्रमात जायचं आहे. तर अगोदर मी चटणी बनवत आहे, म्हणजे सकाळचं जेवण झालं आहे यांचं, पण दुपारचं आणखीन झालेलं नाही आहे. तर दुपारच्या जेवणामध्ये मी कैरीची चटणी बनवत आहे, म्हणजे कैऱ्या आणलेल्या आहे 2-4 आणि यामधलं फक्त अर्धी कैरी घेणार. एकदम आंबट खट होत्या ह्या कैऱ्या, म्हणजे गावरान कैरी आंबटच असते. जे आपण कलमी नीलम घेतो ना ते तितकी आंबट नसते, छान असते. पण ही कैरी थोडीशी आंबटपणा जास्त असतो, म्हणून जास्त टाकणार नाही. फक्त अर्धी कैरी मी यामधली घेतलेली आहे साल काढून. तर अगोदर साल काढायची आहे. सुरीनं जमत असेल तर सुरीनं काढू शकता, पण मला सुरीनं जमतच नाही आणि सूर्य पण असे आहेत ना एकदम एकही व्यवस्थित नाही आहे, एकही
असं धारदार नाही आहे, त्यामुळे येत नाही आहे मला. येळतीवरती मात्र मी व्यवस्थित करते. तर खाली बसल्या बसल्याच मी करत आहे, कारण जी ही आपली रोजची कामं होती ती थोडीशी फास्टमध्ये मी आवरलेली आहे. आता यावेळी टायमिंग सांगितलं दुपारचे 12:30 वाजलेले, तर 12 वाजेपर्यंत पूर्ण कामं माझी आवरली. भांडे, कपडे, जी माझी पेंडिंग कामं होती ती पण मी आवरून घेतलेली आहे. दळण वगैरे मला करायचं होतं. त्यानंतर पटकन मी चटणी बनवत आहे इकडं. तर साल काढून मी कैरी इकडं अर्धी कट करून घेतलेली आहे, बारीक चिरून घ्यायची आहे. परत इकडं त्या हिशोबानं 2 कांदे मोठे मोठे ते पण बारीक कट करून घेतले आणि सगळ्यामध्ये पाणी टाकून ठेवायचं आहे. म्हणजे कांद्याचा वास वगैरे येत असला तर स्वच्छ धुवून जातो म्हणून अगोदरच पाण्यात टाकून ठेवलेलं आहे. आणि इकडे थोडीफार मी शेंगदाणे भाजून घेत आहे चटणी टाकण्यासाठी. शेंगदाणे न टाकलं तरी पण चालतं, पण शेंगदाणे टाकल्यामुळे चटणी चविष्ट होते म्हणून थोडेफार घेतलेले आहेत आणि थोडेफार मी तिथंच ठेवले, म्हणजे चटणीसाठी मला लागणार होते. थोडेफार मी इकडे भाजून घेतलेले आहेत. तर झालेली आहे चटणीची पूर्ण तयारी. कैरी, कांदा सगळं बारीक कट करून घेतलेला आहे, मसाला डबा घेतलेला आहे, जिरं घेतलेलं आहे, साखर घेतलेली आहे, शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत आणि खलबत घेतलेला आहे. तर आपल्याला चटणीला मिक्सरमध्ये वाटायची नाही, त्यामध्ये व्यवस्थित होणार नाही, टेस्ट पण तसा येणार नाही, एकदम बारीक गरगटा होतो त्याचा. पण खलबतमध्ये आपण जितकी मेहनत करून वाटतो ना तितकाच टेस्ट या चटणीला येतो. असं म्हणतात की मेहनत केलेली कुठलीही वस्तू ना खूप चविष्ट होते. तर खलबत मी एक वेळा स्वच्छ पुसून घेतलेला आहे, म्हणजे धुवूनच ठेवलेलं आहे, तरी पण बघा धूळ येतच असते. पुसून घेतलेलं आहे. आणि मसाला डब्यामधले जिरे संपलेले होते तर जिरे काढून घेतलं. खलबतमध्ये चमचाभर जिरं घेतलेलं आहे आणि यामध्ये छोट्या चमच्याने चमचाभर साखर टाकायची आहे, म्हणजे चटणीला चव खूप छान येते. छान वाटून घेऊया. एकदम बारीक पीठ करून घ्यायचं आहे याचं. मग नंतर जे मसाले टाकायचे ते टाकायचे आहेत. तर अगोदर मी शेंगदाणे टाकणार आहे. शेंगदाणे टाकून एकदम बारीक हे वाटून घ्यायचं आहे. अगोदर आंबा म्हणजे कैरी किंवा कांदा काहीच टाकायचं नाही आपल्याला. अगोदर शेंगदाणे, जिरं आणि साखर ज्याने एकदम बारीक पीठ करून घ्यायचं याचं वाटून वाटून. आणि आता टाकूया मसाले. मसाल्यामध्ये लाल मिरची पावडर मी इथं 2 ते 3 चमचे टाकलेले छोट्या चमच्यानं, म्हणजे यामध्ये जे आंबटपणा असतो ना तो मोडतो, त्यामुळे थोडीशी जास्त टाकली. आणि मीठ पण मी इकडं 1 चमचा भरून टाकलेला आहे. आणि यासोबत आपल्याला कट केलेली कैरी पण टाकायची आहे, म्हणजे ही जी कैरी आहे थोडीशी आंबट आहे, गावरान आहे, त्या हिशोबानंच मी इकडे शेंगदाणे आणि लाल मिरची पावडर आणि मीठ टाकलेलं आहे. म्हणजे एकदम परफेक्ट बनते, कुठेही कमी जास्त होणार नाही, चविष्ट बनून तयार होते. जर आपल्याकडे कलमी आंबा असेल ना तर थोडीशी लाल मिरची पावडर आणि मीठ कमी टाका. तर एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे. छान एकजीव होईपर्यंत आपल्याला खलबतमध्ये वाटून घ्यायचं आहे. बघू शकता जे मी शेंगदाणे वगैरे वाटलेले होते त्यामध्ये ही जी कैरी आहे ना व्यवस्थित मिक्स झालेली आहे. आता टाकूया कांदा. तर कांदा टाकल्यानंतर यामधले कुठलेही मसाले असो किंवा कैरी असो नंतर वाटणार नाही. शेंगदाणे थोडेफार मोठे असले ते पण वाटणार आहेत, जशाला तसेच राहणार आहेत, कारण कांदा टाकल्यानंतर फक्त मिक्स करायचं काम करायचे आपल्याला, जास्ती वाटायचं नाही, नाहीतर चटणीला पाणी सुटतं. तर इकडे बघू शकता फक्त मिक्स करायचं काम मी करत आहे. हे जे मसाला आहे ना या कांद्यामध्ये व्यवस्थित मिक्स झाला पाहिजे, जास्ती जोर लावायची काही गरज नाही आपल्याला, फक्त मिक्स करायचं थोडंफार वाटत. आणि मी मिक्स करत आहे चमच्यानं. तर हे मिक्सरमध्ये ऑप्शन भेटत नाही आपल्याला, कारण एक वेळा मिक्सरचं टोपण लावलं त्या डब्याचं की मग झालं, आतमध्ये काय काय होतं आपल्याला दिसतच नाही, एकदम चिखलासारखं होतं ते. तर अशा पद्धतीनं खलबतमध्येच वाटायचे, एकदम चविष्ट चटणी बनते. आणि आता मार्केटमध्ये कैऱ्या तर येतच आहेत, तर कैरी आणा आणि अशी चटणी बनवा, खूप छान टेस्टी बनते. एक वेळा बनवलं ना तर तुम्ही वरच्यावर बनवतच राहाल, घरचे सगळे तुम्हाला फरमाईश करतील, खूप छान लागते. तर चटणी बनवून तयार झालेली आहे, अगदी कमी वेळा, जास्त वेळ लागलेला नाही किंवा जास्त तामझाम नाही आहे यामध्ये. एक वेळा मसाले वाटले की त्यामध्ये फक्त कांदा टाकायचा आहे आपल्याला, मिक्स करायचं आहे आणि भरून ठेवायचं आहे. तर याला तडका द्यायचा. आता ही जी चटणी बनलेली आहे याला फक्त जिरं मोहरी टाकून मी तडका देणार आहे. आणि खलबतमध्ये पाणी घालून ठेवलं, नंतर धुवून घेणार आहे, थोडंसं भिजत राहील. हा सगळा पसारा आवरला मी आणि चटणीला तडका पण दिला. आणि यांचा वेट करत होते. यांना 2-3 वेळा फोन लावला, म्हणत होते काम आहेत हातामध्ये तर इतक्या लवकर येणं होणार नाही. टायमिंग सांगितलं दुपारचे 2 सव्वा 2 वाजलेले आहेत आणि मला जायचं आहे कार्यक्रमामध्ये, म्हणजे जवळपासच कार्यक्रम आहे तिथं जायचं आहे. तर शेजाऱ्याच्या ताई सगळ्या रेडी झालेल्या आहेत, त्यांचे फोन येत आहेत की लवकर जाऊया. तर आता किती वेळ नवऱ्याचा वेट करणार. तर मी रेडी झालेली आहे आणि ही साडी मी आज पहिल्यांदा घातलेली आहे, म्हणजे मी अगोदर शेअर केलं होतं तुम्हाला. ज्या दिवशी नवं होतं त्या दिवशी ही साडी घेऊन आली होती. याचा रंग पिवळा असल्यामुळे मला घालावीशी वाटत नव्हती, म्हणजे एकदम असा पिवळा जरा रंग आहे हळद लावल्यासारखं. तरी पण आता घातलेली आहे आज, म्हणजे आता आपल्याला कोणाला करायची तर नसते, कारण सुहासनीला पूजण्यासाठी साडी आणलेली असते, तर आपण घरच्या घरीच घालायची असते. तर घातलेली आहे साडी वगैरे आणि पटकन रेडी होते. यांना आणखीन एक वेळा फोन लावला, कधी फोन उचलतात कधी उचलत नाहीत. उचलले तरी म्हणतात मला यायला लेट होईल, माझा वेट करू नको, ज्या वेळेत माझ्या हातातलं काम संपेल त्यावेळेतच मी येणार, असं त्यांचं चालू आहे. तर म्हणलं आता नंतर फोन लावून काही मतलब नाही आहे. आता पतिदेवांचा वेट करत बसेल तर खूप लेट होणार आहे ना, धड त्यांचं जेवण होणार आहे ना, धड मला तिकडं जाणं होणार आहे, एकही होणार नाही. तर म्हणलं राहू दे, जेव्हा येतील तेव्हा येतील, फोन लावतील आल्यानंतर, कारण दीपक बाबा आहेत घरामध्ये, आल्यानंतर जेवण वगैरे करतील. पण त्यांचं असं आहे ना प्रॉब्लेम, ज्या दिवशी मी घरी नसते ना त्या दिवशी ते घरीच येत नाही.
नाही, जेवणही करत नाहीत असं त्यांचं आहे. म्हणून त्यांना मी फोन लावत होते सतत, पण असो जाऊन येते, कारण आता कार्यक्रमही संपेल जर मी त्यांचा वेट करत बसले आणि ते पण येणार नाहीत असं आहे. तर झालेली मी रेडी, आता अगोदर जाऊन येते. तर असा आहे माझा पूर्ण लुक. तर मेकअप झालेला आहे, सिंदूर वगैरे मी लावून घेते. तर दररोज तर घरी मी सिंदूर वगैरे लावत नाही आहे, कारण जे हे साधं सिंपल मेकअप असतं त्यामध्ये थोडंसं केमिकल असलं तरी पण माझ्या बॉडीला सूट करत नाही. एकदम त्वचा अशी आहे ना, काहीच सूट होत नाही, त्यामुळे लावत नाही घरी. पण कुठेतरी बाहेर आलं गेलं तर मी लावून घेत असते. तर माझा मेकअप वगैरे झालेला आहे. तर बांगड्या पण घालत आहे, ज्या अगोदरच्या होत्या एक गोट होते ते काढलेले आहेत आणि इकडं दुसऱ्या बांगड्या मी घातलेल्या आहेत. तर अशा प्रकारे मी रेडी झालेली आहे. एकदम साधं सिंपल, जास्त मेकअप नसतो माझा, थोडाफारच. तर झालेली आहे रेडी मी. ही पिवळी साडी मी घातलेली आहे आज, आणि बाहेर जे गुलाबाचं मी झाड लावलेलं आहे कुंड्यामध्ये, तर बघू शकता छान गुलाब यामध्ये उगवलेला आहे. पण तोडायचं मनच झालं नाही. विचार आला की अगोदर तोडून लावून घ्यावं केसामध्ये, पण नंतर आला की ते झाडामध्येच खूप सुंदर दिसत आहे झाडाला, तर तोडायचं मन झालंच नाही माझं. तर तसंच ठेवलेलं आहे. दुसऱ्या दिवशी ते पूर्ण पानं गळून गेलेले होते, कारण जास्त उगवलं तरी पण ते राहत नाही. तर इकडे नेलपेंट वगैरे मी लावून घेतलेले आहे. रेडी होऊन मी कार्यक्रमात जायला निघाले. तितक्यात शेजारी ताईची मुलं आलेली आहेत, तर यांचं खेळणं चालू आहे. म्हणजे काहीतरी घेतलं की खेळत बसतात तिथंच. तर दीपक पण आता गॅरेजला जाते. यांचा फोन आलेला होता की त्यांना कुठेतरी बाहेर जायचं आहे, म्हणजे जेवण करायला आलेच नाहीत आणि म्हणत आहेत कुठेतरी बाहेर जायचं आहे. तर दीपक गेलेले गॅरेजला आणि मी कार्यक्रमात जाऊन आल्यानंतर चेंज वगैरे करून घेतलं आणि ज्वारी आम्ही वरती घातलेलो. तर ऊन तितकं नाही आहे, तरी पण बघा थोडंफार ज्वारी गरम होईल तसं तर आहे. म्हणजे 3-4 दिवस झालं ऊन व्यवस्थित येतच नाही, एकदम आभाळपाळ. पण गरमी खूप भयानक आहे. ऊन तर भयानक नाही, पण गरमी खूप होते, यामध्ये हवाच नाही अजिबात. तरी पण ज्वारी घातलेली आहे, कारण ज्वारीला मला पावडर लावून ठेवायची आहे. वाळलेली ज्वारी आहे, तरी पण थोडंफार उन्हाला टाकून याला पावडर लावून ठेवलं तर वर्षभर ज्वारीला काहीच होत नाही. तर बोरिंग पावडर मी आणायला लावलेलं आहे. ज्वारी, डाळ, तांदूळ जेही आपल्या घरी आहे माल, त्याला लावून ठेवण्यासाठी परफेक्ट आहे हे पावडर. काहीच होत नाही वर्षभर सगळंच ना व्यवस्थित टिकून राहतं. तर दीपक गॅरेजला जाऊन आलेला आहे, कुठेतरी बाहेर गेले होते, आत्ता आलेले आहेत. आल्यानंतर घरी आला. आज पतिदेव जेवण करायला आलेच नाही आहेत. नंतर मी फोनही लावला नाही, कारण त्यांचे कामं असे असतात ना की किती वेळाही फोन लावा काही फरक पडत नाही. ज्या वेळेत होतील त्याच वेळेत येतात ते. असो कार्यक्रमाला जाऊन आली. ज्वारी ही मी इकडं काढत आहे. तर इकडं बोरिंग पावडर दीपक आणून दिलेलं आहे. तर हे 1/2 किलोचं पाकिट आहे. तर पूर्ण 2 क्विंटल ज्वारीसाठी परफेक्ट आहे. इकडे जास्त लावायचं नसतं आपल्याला, थोडंफार यामध्ये टाकायचं, थोडंसं ज्वारीमध्ये मिक्स करायचं आणि पोत्यात भरून ठेवायचं आहे. तर फक्त ज्वारीच नाही, डाळ, तांदूळ जेही आपलं वर्षभराचं आहे धान्य, त्यामध्ये आपण घालून ठेवू शकतो. अजिबात खराब होत नाही. नुशी, जाळी, जुळी, किडा काहीच त्यामध्ये होत नाही, एकदम परफेक्ट राहतं. तर इकडे सगळी ज्वारी मी थोडंफार गोळा केलेली आहे आणि त्यामध्ये मी पावडर शिंपडलेला आहे अशा प्रकारे. आणि थोडंफार ज्वारीला घासायचं आहे आपल्याला, लावून मिक्स करायचं आहे व्यवस्थित. तर थोडीशी मेहनत लागते, कारण ज्वारीवरती आणणं वजाचं काम सगळं दीपक करत आहे. सगळं वरती आणलेलं आहे. 1 क्विंटल ज्वारी मी अगोदर घातलेली होती आणि 1 क्विंटल आज घातलेले आहे. आणि पूर्ण ज्वारीला अशा प्रकारे पावडर लावून पोत्यात भरून परत नेऊन ठेवायचं आहे. म्हणजे तामझाम आहे, थोडंसं उचलायचं आहे, नेऊन खाली घेऊन जायचं आहे. म्हणजे तामझाम थोडंसं कठीण वाटतं, पण एक वेळा थोडंफार आपण मेहनत घेतली तर वर्षभर टिकून राहणार आहे. तर पूर्ण ज्वारीला मी पावडर लावलेला आहे आणि पोत्यामध्ये भरत आहे. म्हणजे 2 पोते मी ही ज्वारी केलेली आहे. एकामध्ये 45 किलो, एकामध्ये 45 किलो असं मी केलेली आहे. पण दीपक म्हणत होता एकत्रच घेऊन जाणार आहे. आंध्रवेळेस तसंच घेऊन आलेलं आहे. तर इकडं हे पोतं जे आहे ना ते पॅक केलेलं आहे मी, हे सगळं पावडर वगैरे टाकून बांधून. सगळी दीपकला म्हणत आहे घेऊन जात. इतकं म्हणजे थोडंफार करतो, ते ऐकत नाही आहे. खूप सारं त्यामध्ये घालायला लावलं नाही, त्या घेऊन जात आहे. त्याला काहीच वाटत नाही, पण मला वाटतं की वजन होईल, ते वजन होईल, कारण मला तरी ते हलणार सुद्धा नाही. तसं दीपक घेऊन जातो. तर घेऊन जात आहे. असं उचलतो ना जसं मुरमुऱ्याचं पोतं उचलत आहे तसं वाटतं बघितल्यानंतर. तर इकडे दुसरं पोतं मी भरून घेते. म्हणजे फक्त भरायचं काम मी करत आहे, सगळं न्यायचं काम दीपक करत आहे. तर एक वेळा ज्वारीचं काम झालं की मग परत मला गहू आणलेले आहेत. गहू पण उन्हाला टाकून पावडर लावून ठेवायची आहे. परत डाळी मी तशाच भरून ठेवल्या, कारण त्यावेळेस पावडर आणलेलं नव्हतं. डाळीला पण लावून ठेवलं तर खूपच चांगलं आहे. अजिबात त्यामध्ये काहीच होत नाही, वर्षभरासाठी सगळंच व्यवस्थित राहतं. तर दीपक ते पोतं ठेवून आला. दुसरं पण भरलेलं आहे, तर ते पण घेऊन जात आहे. आणि ज्वारी खाली खूप सांडले आहे, कारण कावळे खूप आलेले होते. थंड वातावरण आहे, त्यामुळे खूप सारे पंछी ह्यामध्ये येऊन बसले होते. खाणं कमी, सांडणं जास्त झालेलं होतं. तर ते सगळं मी भरून घेऊन आलेले आहे. आता संध्याकाळची वेळ आहे आणि रात्रीचा स्वयंपाक सुरू झालेला आहे. म्हणजे थोडंसं लवकरच मी करणार आहे. दिनेश आल्यानंतर जेवण करतो, मग नंतर स्वयंपाक. भाजी बनवायला थोडासा वेळ आपल्याला जास्त लागतो, मग मी अगोदर भाजी बनवून घेते, नंतर भात चपाती जे बनवायच्या नंतर बनवते. तर इकडे तुरीची डाळ मी घेतलेली आहे, म्हणजे तुरीचा चुरा आहे हा. म्हणजे आपण जेव्हा गिरणी डाळ बनवतो घरच्या घरीच मी बनवलेली आहे. तर त्यामधली जी चाळणी करतो ना, ते चुरा गळलेला आहे खाली, तर तेच मी फटकून ठेवलेलं आहे. तर थोडंसं मी तुरीचा चुरा इकडे वाटी 1.5 वाटी घेतलं आणि भिजत ठेवलेलं. 15-20 मिनिट भिजत राहील, तोपर्यंत बाकीची तयारी करून घेते.
तर ही शेपूची भाजी आहे, स्वच्छ धुवून निवडून ठेवलेली आहे. 3-4 दिवस झाले त्याचा मुहूर्तच लागेना, तर म्हटलं आज ही भाजी बनवाय, कारण ठेवल्या ठेवल्या पिवळी पडते आणि बघू शकता थोडासा रंग चेंज पण झालेला आहे. जेव्हा आणलेली होती एकदम हिरवीगार होती, आता थोडंसं रंग चेंज झालेलं आहे, कारण आपण 3-4 दिवस फ्रीजमध्ये ठेवलं तर असं होतं. इकडे हिरव्या मिरच्या पण मी भाजून घेतल्यात, म्हणजे मिरचीची पेस्ट टाकायची आपल्याला आणि भाजी एकदम बारीक अशी कट करून घ्यायची आहे. तोपर्यंत डाळ पण व्यवस्थित भिजली जाईल. आपण यामध्ये मूग डाळ किंवा मसूरची डाळही टाकू शकता, पण मी तुरीची डाळ, जी चुरा होता माझ्याकडे तेच घेतलेला आहे. परत इकडे लसूण जे आहे ना 5-7 पाकळ्या मी सोलून घेतला, वाटून घेतलेला आहे. एक मोठा कांदा मी उभा कट करून घेतलेला आहे, म्हणजे पूर्ण तयारी झालेली आहे. कोथिंबीर बारीक कट करून घेतली. बघू शकता 15 मिनिटामध्ये डाळ व्यवस्थित भिजलेली आहे. पण जेव्हा चुरा असतो ना डाळीचा, त्यामध्ये थोडंसं खडे वगैरे यायचं हे भीती असते, तर अगोदर मी डाळ रुळून घेणार आहे. कशा पद्धती रुळेन बघा तुम्ही. म्हणजे कसं असतं ना, चुरा जेव्हा आपण घरी बनवतो डाळ, त्यामध्ये थोडंफार एखादी खडा असतो, मग निसल्यानंतर ते दिसत नाही, कारण एकदम रेतीसारखा असतो. तर अशा प्रकारे रुळायचा, एकही खडा यामध्ये राहत नाही. तर इकडं कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये 2 चमचे तेल घेतलं, मोहरी टाकलेली आहे. मोहरी जोपर्यंत चटकत आहे तोपर्यंत आपण डाळ रुळून घेऊ. तर पाणी टाकायचं आणि वरची डाळ घ्यायची, खालचं बुडाचं येऊ द्यायचं नाही, म्हणजे बुडाला खडे बसतात. तर थोडीफार डाळ मी इकडं रुळली, थोडीफार राहिलेली आहे. तोपर्यंत इकडं मोहरी छान चटकली, जिरं टाकलेलं आहे. नंतर मी कोथिंबीर, कढीपत्ता आणि लसूण टाकलेले ठेचलेला परतून घेऊया. नंतर कांदा, म्हणजे लसणाचा कलर हलकासा चेंज झाला की आपल्याला उभे कट केलेले कांदे टाकायचे आहेत, व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. आणि आता हे कांदा परताय थोडासा वेळ लागेलच, मग तोपर्यंत जी राहिलेली डाळ आहे तितकी मी इकडे हे करून घेतले, रोळून घेतलेली. तर हलकीशी रेती, 1-2-4 खडे रेतीचे बुडाला बसलेले होते, चुऱ्यामध्ये राहतं हे. तर पूर्ण डाळ मी रोळून घेतली. तोपर्यंत कांदा पण व्यवस्थित परतून घेतलेला आहे, म्हणजे थोडंसं मऊ होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. नंतर हळदी पावडर टाकलेली आहे. जास्त मसाले यामध्ये टाकायचे नाहीत, फक्त हळदी पावडर टाकली. आणि ही जी भाजी आहे म्हणजे शेपूची, ते आपल्याला यामध्ये टाकायची आणि परतून घ्यायचं आहे थोड्या वेळ, म्हणजे जोपर्यंत की भाजी थोडी होत नाही तोपर्यंत. अगोदर टाकल्यावर वाटेल की भाजी खूप सारी आहे, पण जसं परतायला लागलो तशी कमी होते. आणि अशाच प्रकारे जर आपल्याला डाळ टाकायची नसली तर भाजी बनवू शकता, पण एकदम थोडीशी होते. पालेभाज्या शिजल्यानंतर खूप थोड्या होतात, म्हणून डाळ वगैरे टाकून भाजी वाढवण्याचं काम करतं हे. नंतर मी हिरवी मिरची पेस्ट टाकलेली आहे आणि जी डाळ भिजलेली होती ते टाकलेले आहे. व्यवस्थित परतून घेऊ, मिक्स करू. चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे. झाकून थोडा वेळ शिजवून घ्यायचं, म्हणजे एकदम मऊसूत करायचं नाही आहे. तर बघू शकता एकदम परफेक्ट भाजी बनलेली आहे. तर तुम्ही सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय बाय, टेक केअर. श्री स्वामी समर्थ.